हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. या इक्वेशनवरून आपण आरएमएस व्हेलॉसिटीचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे आणि ते आपल्याला मिळालेलं आहे व्ही आर एम एस इक्वल टू √3RT/MO. त्याचबरोबर आपल्याकडे एक साऊंडच्या स्पीड बद्दलचं इक्वेशन आहे व्ही इक्वल टू √γ/RT/M. गॅमाची व्हॅल्यू नेहमीच 3 पेक्षा जास्त कमी असणार आहे. गॅमाची व्हॅल्यू नेहमीच 3 पेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच या साऊंडच्या स्पीड पेक्षा गॅस मॉलिक्युलचा जो काय स्पीड आहे तो जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. रूट मीन स्क्वेअर स्पीड आहे तो जास्त आहे असं म्हणता येणार आहे. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युलचं इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. आपण प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचं इक्वेशनच वापरणार आहे. काय आहे इक्वेशन बघा. P इक्वल टू 1/3 mn/v² बाय व्ही असं लिहित आहे. हा v² म्हणजे आपल्याला मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी लिहिता येणार आहे. हा v म्हणजे व्हॉल्यूम आहे. PV इक्वल टू 1/3 mv² असं लिहिता येईल आपल्याला. याला मी 2 न मल्टिप्लाय करणार आहे आणि 2 न डिव्हाइड करणार आहे. काय लिहिता येईल बघा. 2/3 m आणि ½ mv² असं लिहिता येईल. m म्हणजे मास ऑफ गॅस मॉलिक्युल, v² म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. v² म्हणजे काय, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे. म्हणजे ही एका मॉलिक्युलची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे. टोटल नंबर n आहे म्हणजे n × ½ mv² म्हणजे टोटल ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. PV इक्वल टू 2/3 × E असं लिहित आहे टोटल ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. त्यामुळे आपल्याला E इक्वल टू लिहिता येणार आहे 3/2 PV. आपल्याकडे PV इक्वल टू इक्वेशन आहे NKBT. N म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, KB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर आहे आणि यावरून E इक्वल टू लिहिता येईल आपल्याला 3/2 × NKBT असं लिहिता आहे. हा N जो आहे तुम्ही लेफ्ट साइडला घेणार आहे. E/N इक्वल टू 3/2 KBT असं लिहिता येणार आहे. E/N ला आपल्याला ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल n डिव्हाइड केलेला आहे म्हणजे पर मॉलिक्युल मध्ये येणार आहे. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल इक्वल टू E बार असं लिहिता येईल 3/2 KBT असं लिहिता येईल. किंवा T इक्वल टू लिहायचं असेल तर 2/3 E बार अपॉन KB असं लिहिता येईल. बघा, टेम्परेचर आपल्याला मोजता येणार आहे. हे मॅक्रोस्कोपिक डोमेन मधलं आहे. ही क्वांटिटी आहे ती मॅक्रोस्कोपिक डोमेन मधली आहे. आणि E बार जी आहे ती मॉलिक्युल आपल्याला पाहता येणार नाही. त्याची मोशन जे आहे ती पाहता येणार नाही. ओपन आयनं पाहता येणार नाही. म्हणजे ही क्वांटिटी जी आहे ती मायक्रोस्कोपिक डोमेन मधली आहे. या मॅक्रोस्कोपिक डोमेन मधल्या क्वांटिटीला या मायक्रोस्कोपिक मधल्या डोमेन मधल्या क्वांटिटी बरोबर कोरिलेट केलेला आहे ते या बोल्ट्झमन कॉन्स्टंटनं. कोरिलेट केलेलं आहे ते काय, या बोल्ट्झमन कॉन्स्टंटनं. हे टेम्परेचर जे आहे ते या कायनेटिक एनर्जीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. यानंतरच्या पार्टमध्ये आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी डिस्कस करणार आहे. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे काय आहे. द एनर्जी ऑफ ए गॅस मॉलिक्युल. लॉ ऑफ पार्टिशन, इक्विपार्टिशन ऑफ, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणून आहे. काय सांगतो लॉ हा बघा. द एनर्जी ऑफ ए गॅस मॉलिक्युल इन थर्मल इक्विलिब्रियम
म्हणजे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर कॅपिटल टी आपण घेणार आहे इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड among the available degrees of freedom आणि आता the energy of gas molecule for every degree of freedom, each degree of freedom is half kBT. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय? नंबर ऑफ इंडिपेंडंट कॉर्डिनेट्स. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय? नंबर ऑफ इंडिपेंडंट कॉर्डिनेट्स म्हणता येणार आहे. एखाद्या गॅसमध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत त्याची जी काही एनर्जी आहे ही एनर्जी त्या गॅसला फिरत असताना जेवढे इंडिपेंडंट कॉर्डिनेट असणार आहेत म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत त्यामध्ये सारख्या प्रमाणात विखुरली जाणार आहे आणि पर डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये त्याची जी एनर्जी आहे ती हाफ केबीटी अशी आपल्याला मिळणार आहे. समजा आपण एक सिंगल मॉलिक्युल विचारात घेतला, एकच गॅस मॉलिक्युल विचारात घेतला, एक गॅस मॉलिक्युल विचारात घेतला तर त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम, त्याला काय असणार आहे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. एक म्हणजे तो तर काय होणार, एकतर एक्स डायरेक्शनला जाईल किंवा वाय डायरेक्शनला जाईल किंवा झेड डायरेक्शनला जाईल. म्हणजे सिंगल गॅस मॉलिक्युल त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे आपल्याला त्याची जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती लिहिता येणार आहे हाफ एम व्ही एक्स स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही वाय स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही झेड स्क्वेअर असं लिहिता. जर आपण टोटल गॅस मॉलिक्युलचा विचार केला तर त्याची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी, ऍव्हरेजचं साइन अशा पद्धतीने लिहिता येईल आपल्याला इक्वल टू ऍव्हरेज हाफ एम व्ही एक्स स्क्वेअर प्लस ऍव्हरेज हाफ एम व्ही वाय स्क्वेअर प्लस ऍव्हरेज हाफ एम व्ही झेड स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येणार आहे. म्हणजे याच्याकडे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. आपण या ठिकाणी या अगोदर जे काही इक्वेशन काढलेलं आहे एनर्जीचं इक्वेशन काढलेलं आहे E इक्वल टू एनर्जीचं इक्वेशन काढलेलं आहे 3/2 kBT असं काढलेलं आहे. 3/2 kBT असं काढलेलं आहे. म्हणजे ही एनर्जी याच्या बरोबर जर तुलना केली तर यामध्ये 3 कॉम्पोनंट आहेत. हे जर आपण इथं त्याचे 3 कॉम्पोनंट केलं तर काय येणार हाफ kBT म्हणजे एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल इन थर्मल इक्विलिब्रियम इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अमंग दी अवेलेबल डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि या डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये पर डिग्री ऑफ फ्रीडमला जी काय एनर्जी असणार आहे ती हाफ kBT असणार आहे. हा लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी सिंगल मॉलिक्युलचा विचार केला तर अशा पद्धतीने तो आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. पुढच्या पार्ट मध्ये आपण या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम जे आहे ते थोडं डिटेल सांगणार आहे. बघा डिग्री ऑफ फ्रीडम जे आहे ते थोडं डिटेल आपण या ठिकाणी सांगणार आहे. मोनोएटॉमिक गॅस साठी, डायएटॉमिक गॅस साठी, ट्रायएटॉमिक गॅस साठी डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय? नंबर ऑफ अवेलेबल इंडिपेंडंट कॉर्डिनेट्स. नंबर ऑफ अवेलेबल इंडिपेंडंट कॉर्डिनेट्स. समजा आपण एखादी समजा या ठिकाणी एखादा कीटक आहे, मुंगी आहे अँड या दोरीवरून जात असेल तर त्याच्यासाठी अवेलेबल डिग्री ऑफ फ्रीडम एकच असणार आहे एक्स डायरेक्शनला. समजा ती स्पेस मध्ये असेल तर त्याला 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे एक्स डायरेक्शनला, वाय डायरेक्शनला. आणि समजा ती स्पेस मध्ये जात असेल तर त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. हे आपण आपल्या गॅसेस साठी अप्लाय करणार आहोत. मोनो ऍटॉमिक गॅस. मोनो ऍटॉमिक गॅस म्हणजे ज्या गॅसच्या मॉलिक्युल मध्ये एकच ऍटम आहे. काय आहे? हेलियम आहे, निऑन आहे,
ऑर्गॉन आहे, असे जे काही गॅसेस आहेत यांच्यामध्ये हे इनर्ट गॅसेस आहेत, यांच्या मॉलिक्यूलमध्ये एकच ऍटम आहे आणि याला फक्त आणि फक्त ट्रान्सलेशनल एनर्जी आहे, किंवा तो फक्त आणि फक्त काय होणार आहे, या लिनियर मोशन मध्ये असणार आहे. लिनियर मोशन मध्ये असणार आहे, स्पेस मध्ये आहे, म्हणजे त्याच्याकडे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. दुसरा आपण डायॲटॉमिक गॅस जर विचारात घेतला, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, यांचा जर विचार केला तर यांच्या मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम्स आहेत. बघा या ठिकाणी हा एक ऍटम आहे, हा दुसरा ऍटम आहे, A1 A2 असं पण म्हणतात. तर हा मॉलिक्यूल जो आहे तो लिनियर मोशन मध्ये असणारच आहे, म्हणजे याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणारच आहे. प्लस याला ऍडिशनल 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम कुठला येणार आहे. बघा हा समजा मी एक्स ऍक्सिस घेतला, हा वाय ऍक्सिस असेल, हा झेड ऍक्सिस असेल, म्हणजे हा डायॲटॉमिक गॅसचा मॉलिक्यूल जो आहे तो जर एक्स ऍक्सिस वरती कन्सिडर केला तर तो एक्स ऍक्सिसला रोटेट होणार नाही, तो वाय ऍक्सिसला रोटेट होणार आहे, झेड ऍक्सिसला रोटेट होणार आहे, म्हणजे याच्याकडे 2 ऍडिशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. 2 ऍडिशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. ट्रान्सलेशनलचे असणार आहे, रोटेशनलचे असणार आहे. ट्रान्सलेशनलचे असणार आहे, रोटेशनलचे असणार आहे. म्हणजे याचं जर लिहायचं असेल तर हाफ एम व्ही एक्स स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही वाय स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही झेड स्क्वेअर प्लस हाफ I1 किंवा I1 ओमेगा 1 स्क्वेअर प्लस हाफ I2 ओमेगा 2 स्क्वेअर असं लिहिता आपल्याला. अशा पद्धतीनं समजा या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आहे, एंग्युलर वेलॉसिटी ओमेगा 1 आहे. इथं समजा मोमेंट ऑफ इनर्शिया I2 आहे, एंग्युलर वेलॉसिटी ओमेगा 2 आहे. तर अशा या डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलचा विचार केला तर याच्याकडे आपल्याला 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम मिळणार आहे. आणि समजा हा जो आहे तो या ठिकाणी आपण हा जो काही विचारात घेतलेला आहे तो रिजिड मॉलिक्यूल आहे. समजा नॉन रिजिड असेल अशा पद्धतीनं हा एक ऍटम आहे, समजा हा नॉन रिजिड आहे, तर हा व्हायब्रेट होणार आहे. आणि हा व्हायब्रेट होत असेल तर व्हायब्रेशनल मोडच्या पुन्हा 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम येणार आहेत. व्हायब्रेशनल मोड मध्ये बघा, म्हणजे या केसमध्ये याची एनर्जी घ्यायची असेल तर ट्रान्सलेशनल, रोटेशनल प्लस व्हायब्रेशनल. व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये काय येणार आहे, एक कायनेटिक एनर्जी येणार आहे हाफ एम यू स्क्वेअर प्लस हाफ के आर स्क्वेअर. आर म्हणजे 2 ऍटम मधलं सेपरेशन, के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट, यू म्हणजे एनर्जी आहे. इथं 2 स्क्वेअर्ड टर्म आहे, 2 स्क्वेअर्ड टर्म आहे, म्हणून व्हायब्रेशनल मोड साठी 2 into हाफ के बी टी असं जर लिहिलं तर व्हायब्रेशनल मोडला जी काय एनर्जी मिळणार आहे पर डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये ती आपल्याला केबीटी असे मिळणार आहे. ती आपल्याला केबी इंटू टी असे मिळणार आहे. असं हे या ठिकाणी मोनोॲटॉमिक डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलच्या बाबतीमध्ये. तसंच आपल्याला पुढं या लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचा वापर करून आपण स्पेसिफिक हीटचा विचार करणार आहे, तिथे आपण आधी डिटेल सांगणार आहे. पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला मेयर्स रिलेशन हे स्पेसिफिक हीटच्या संदर्भामध्ये आहे. गॅसला 2 स्पेसिफिक हीट्स आहेत, एक ऍट कॉन्स्टंट प्रेशर, दुसरी आहे ती ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. गॅसला उष्णता दिल्यानंतर ऍट ए टाइम प्रेशर व्हॉल्यूम वाढणार आहे टेम्परेचर बरोबर. त्यामुळं एकदा आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार त्याला स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणणार, एकदा आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार त्याला आपण स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं म्हणणार आहे. आणि आता स्पेसिफिक हीट म्हणजे इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ ए गॅस. गॅसचं मास 1 मोल असायला पाहिजे थ्रू
1 केल्विन और 1 डिग्री सेल्सिअस ऍट कॉन्स्टंट प्रेशर, त्याला स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणायचं आहे. आणि जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं म्हणणार आहे. आता एक गॅस आपण 1 मोल ऑफ ए गॅस आपण एनक्लोज करणार आहे एका सिलेंडर मध्ये विथ लाईट एअर टाईट फ्रिक्शनलेस पिस्टन. आणि आता याला आपण जर उष्णता दिली, याचं प्रेशर P, व्हॉल्यूम V, टेम्परेचर T आपण ह्या क्वांटिटी कन्सिडर करणार आहोत. याला जर आपण उष्णता दिली ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट घेऊन उष्णता दिली असेल तर समजा आपण dQ1 एवढी उष्णता दिली असेल, ही सगळीच्या सगळी एनर्जी त्याचं टेम्परेचर वाढवणार आहे, म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवणार आहे. टेम्परेचर वाढवणार आहे म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवणार आहे. आणि आता ही इंटरनल एनर्जी किंवा टेम्परेचर जे आहे ते आपल्याला स्पेसिफिक हीट मध्ये लिहिता येणार आहे. मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राईज इन टेम्परेचर. आपण 1 मोल घेतलेला आहे त्यामुळे मास 1 मोल येणार आहे, 1 येणार आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे त्यामुळे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम राईज इन टेम्परेचर dt असणार आहे. आता सेम गॅस आपण जर ऍट कॉन्स्टंट प्रेशरला हीट केला तर काय होणार आहे? सेम गॅस heated at constant pressure through temperature dt. त्या ठिकाणची जी काही हीट आहे ती वेगळी असणार आहे, कारण या कॉन्स्टंट प्रेशरला दिलेल्या एनर्जीचे 2 पार्ट्स होतात. सम पार्ट ऑफ हीट absorbed heat is used to increase the temperature, that means internal energy, and remaining part is used to work in expansion against external pressure. त्या पिस्टन वरती बाहेरून दाब असणार आहे वातावरणाचा, त्याच्या विरुद्ध कार्य करणार आहे, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? टेम्परेचर वाढणार म्हणजे इंटरनल एनर्जी वाढणार आणि वर्क डन होणार आहे dW. आता पुन्हा याला स्पेसिफिक हीट मध्ये लिहायचं असेल तर मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राईज इन टेम्परेचर. मास 1 मोल आहे, स्पेसिफिक हीट Cp येणार आहे, राईज इन टेम्परेचर dt असं असणार आहे. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बघा, dE प्लस dW इक्वल टू Cp dt. या dE बद्दल आपल्याला Cv dt असं लिहिता येणार आहे. Cv dt प्लस dW इक्वल टू Cp dt असं लिहिता येईल. हे आपण रिराइट केलं की Cp dt मायनस Cv dt इक्वल टू dW असं लिहिता येणार आहे. Cp मायनस Cv इंटू dt इक्वल टू dW असं लिहिता येणार आहे. आणि हे जे काय वर्क डन आहे dW त्याच्याबद्दल आपल्याला PdV प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम असं लिहिता आहे. प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम असं लिहिता येणार आहे. 1 मोल ऑफ ए गॅस आहे, आयडियल गॅस आहे, त्याच्यासाठी आपल्याला PdV इक्वल टू RdT असं लिहिता येईल. PdV इक्वल टू RdT. R हा कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट आहे, इथं R कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम बदलला की टेम्परेचर बदलणार आहे. आणि याला Cp मायनस Cv dt इक्वल टू RdT. dt कॅन्सल होईल. Cp मायनस Cv इक्वल टू R. दिस इज नथिंग बट दी मेयर्स रिलेशन. यालाच मेयर्स रिलेशन असं म्हटलेलं आहे. हे जे रिलेशन आहे ते मोलर स्पेसिफिक हीट साठी आहे आणि मेकॅनिकल युनिट म्हणजे जूल अर्ग मधलं असं आहे. आपल्याला जर हीट युनिट मध्ये पाहिजे असेल तर Cp मायनस Cv इक्वल टू आपल्याला माहित असलेला मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट जे वापरणार आहे R अपॉन J. जेचं युनिट आहे जूल पर कॅलरीज किंवा किलो कॅलरीज. त्यामुळे Cp मायनस Cv चं युनिट येणार आहे कॅलरीज मध्ये किंवा किलो कॅलरीज मध्ये. याला हीट युनिट असं म्हटलेलं आहे. समजा आपण मोलर स्पेसिफिक हीट जे आहे त्याच्याऐवजी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचा विचार करायचा असेल, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट जे आहे त्या आपल्याला काय लिहिता येणार आहे बघा, मोलर स्पेसिफिक हीट इक्वल टू मॉलिक्युलर वेट इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. मोलर स्पेसिफिक हीट इक्वल टू मॉलिक्युलर वेट इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. इथं सबस्टिट्यूट करणार आहे MOSP मायनस MOSV इक्वल टू R अपॉन J. यामध्ये MO कॉमन निघेल तो राईट साइडला पाठवणार.
एस पी मायनस एस व्ही इक्वल टू आर अपॉन एम ओ जे असं लिहिता येणार आहे. हे आपल्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे काय, मास जर किलोग्रॅम मध्ये असेल तर या ठिकाणी हे जे काही मास आहे ते मोलर आहे, म्हणजे 1 मोल ऑफ ए गॅस मोल्स मध्ये आहे, म्हणजे मॉलिक्युलची संख्या ॲव्होगाड्रोज नंबर मध्ये आहे. 1 मोल ऑफ ए गॅस म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर एवढे मॉलिक्युल्स असणार, म्हणजे 6.023 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल असणार आहे 1 मोल म्हटल्यानंतर. आणि 1 किलोग्रॅम म्हटल्यानंतर मॉलिक्युल सांगता येणार नाही, ते आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील, त्या गॅससाठी बदलणार आहे. मात्र 1 मोल म्हटल्यानंतर सगळ्या गॅससाठी मॉलिक्युलची संख्या सारखी, 1 किलोग्रॅम म्हटल्यानंतर मॉलिक्युलची संख्या बदलणार आहे. असं हे जे काय रिलेशन आहे ते प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मधलं रिलेशन आपल्याला या ठिकाणी सांगता आलेलं आहे. आणि या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचा वापर करून आपण जे काय लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आहे त्याच्या आधारे आपल्याला मोनो ॲटॉमिक, डाय ॲटॉमिक, ट्राय ॲटॉमिक गॅससाठी ज्या काही स्पेसिफिक हीट्स आहेत सीपी आणि सीव्ही यांच्या व्हॅल्यूज काढता येणार आहे. बघा, स्पेसिफिक हीट्स ऑफ गॅस युजिंग लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी असं म्हणता येईल आपल्याला. बघा, आपण ज्या वेळेला एनर्जीचा विचार करणार आहे, जर आपण मोनो ॲटॉमिक, डाय ॲटॉमिक आणि ट्राय ॲटॉमिक साठी या ठिकाणी विचारात घेणार आहे. मोनो ॲटॉमिकला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे आपल्याकडे इक्वेशन आहे 3/2 NaKBT असं लिहित आहे. मोनो ॲटॉमिक असेल, मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. त्याची एनर्जी आपल्याला लिहायची असेल एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस 3/2 NaKBT असं लिहिता येणार आहे. 3/2 NaKBT असं लिहिता येणार आहे. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर आपल्याला dE/dt असं लिहिता येईल. dE/dt स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला dE/dt असं लिहिता येणार आहे. आणि ते आपल्याला 3/2 Na इंटू KB, Na इंटू KB जे आहे त्याला आपल्याला R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट लिहिता आलेला आहे. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट लिहिता आलेला आहे. CV ची व्हॅल्यू 3/2 R असेल तर CP ची व्हॅल्यू काय येणार बघा, CV प्लस R म्हणजे 3/2 R प्लस R म्हणजे 5/2 R असं येणार आहे. आणि यांचा रेशो जो आहे CP/CV गॅमा असा आहे 5/2 R डिवाइडेड बाय 3/2 R. R कॅन्सल, 2 कॅन्सल म्हणजे 5/3 येणार आहे. 5/3 म्हणजे डिव्हिजन जर केली आपण, भाग घालवला तर पहिला 1 चा भाग जाणार आहे, राहणार आहे 2, त्यानंतर 3 संग 18, 6 होणार आहे, त्याला आपल्याला 67 असं घेता येईल. 1.67 असं घेता येईल. ही सर्वात जास्त व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू गॅमाची आहे ती सर्वात जास्त व्हॅल्यू आहे. बघा, आपण आता या ठिकाणी डायॲटॉमिक गॅसचा विचार केला, मोनो ॲटॉमिक आहे, आता डायॲटॉमिकचा जर विचार केला, डायॲटॉमिकच्या बाबतीमध्ये आपण बघा मॉलिक्युल कुठलाही असू द्या, मोनो, डाय, ट्राय, पॉलीॲटॉमिक, तो फिरत राहणारच आहे, म्हणजे त्याला ट्रान्सलेशनल मोशन आहेच. आणि हे जे काय ट्रान्सलेशनल मोशन आहे म्हणजे त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेतच. प्लस याला रोटेशनल मोशन येणार आहे. डायॲटॉमिकला रोटेशनल मोशन येणार आहे, त्याला 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम, ऍडिशनल 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्यामुळं याच्या एनर्जीचं इक्वेशन लिहायचं असेल तर E इक्वल टू 5/2 NaKBT असं लिहित आहे. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम लिहायचे असेल तर dE/dt इक्वल टू 5/2 Na इंटू KB असं लिहित आहे. Na इंटू KB म्हणजे आपल्याला R असं लिहिता येणार आहे 5/2 R. CP लिहायचं असेल तर CV प्लस R 5/2 R प्लस R म्हणजे 7/2 R असा लिहिता येणार आहे. म्हणजे CP इक्वल टू आपल्याला 7/2 R या ठिकाणी लिहिता आलेला आहे. गॅमा लिहायचा असेल तर CP/CV असं आहे. CP/CV 7/2 R
अपॉन 5/2r म्हणजे आपल्याला 7/5 म्हणजेच 1.4 असं लिहिता येणार आहे. डायटॉमिकच्या बाबतीमध्ये 1.4 असं लिहिता येणार आहे. हायर टेम्परेचरला याच्याकडे व्हायब्रेशनल मोड असणार आहे. त्याच्या 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम घेऊन आपल्याला ते सुद्धा कॅल्क्युलेशन डायटॉमिक आणि नॉन रिजिड असेल तर आपल्याला डायटॉमिक आणि नॉन रिजिड साठी काय लिहिता येणार आहे बघा. त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशनचे असणार आहे प्लस 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम या रोटेशनलचे असणार आहे प्लस 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम व्हायब्रेशनलचे असणार आहे. म्हणजे 3/2 NaKBT प्लस 2/2 NaKBT प्लस 2/2 NaKBT असं लिहिता येणार आहे. म्हणजे इक्वल टू काय लिहिता येईल बघा. 3/2 Na म्हणजे R असं लिहिता येईल RT प्लस RT प्लस RT म्हणजे इक्वल टू 3/2 RT प्लस 2 RT म्हणजे इक्वल टू लिहिता येईल आपल्याला 7/2 RT. CV लिहायचं असेल तर dE/dt लिहिता येणार आहे म्हणजे 7/2 R असं लिहिता येणार आहे. CP लिहायचं असेल तर 9/2 R असं लिहिता येणार आहे. आणि CP मायनस CV जे आहे ते आपल्याकडे मेयर सबलेशन आहे. आणि आता गॅमा इक्वल टू लिहायचं असेल तर CP/CV म्हणजे आपल्याला 9/7 असा नॉन रिजिड डायटॉमिक गॅसच्या बाबतीमध्ये सांगता येणार आहे. आता आपण ट्रायटॉमिक किंवा पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूलचा विचार करणार आहे. ट्रायटॉमिक किंवा पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूलचा विचार करणार. पॉलीएटॉमिक साठी आपल्याला सांगायचं आहे ज्याच्या मॉलिक्यूलमध्ये ऍटमची संख्या 2 पेक्षा जास्त आहे त्याला आपण पॉलीएटॉमिक असं म्हणणार आहे. H2S गॅस आहे, ओझोन आहे, अमोनिया आहे. हे जे काही गॅसेस आहेत यांच्या मॉलिक्यूलमध्ये ऍटमची संख्या 2 पेक्षा जास्त आहे म्हणून याला पॉलीएटॉमिक याला ट्रायटॉमिक सुद्धा असं म्हटलेलं आहे. ओझोन आणि H2S ला यातला H2S जे काही नेचर आहे ते लिनियर असं आहे. ओझोनचं जे आहे ते नॉन लिनियर असं आहे. म्हणजे हे ऍटम्स अशा पद्धतीने O O आणि O. हे जे काही ऍटम्स आहेत कुठलाही गॅस मॉलिक्यूल घेतला की तो लिनियर मोशन मध्ये असणारच आहे. म्हणजे त्याची एनर्जी घेत असताना लिनियर मोशनची 3/2 NaKBT येणार आहे प्लस 3 रोटेशनलचे असणार आहे 3/2 NaKBT असं लिहिता येणार आहे. जर हा गॅस मॉलिक्यूल लिनियर असेल तर त्याला 2च रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम मिळणार आहे प्लस यामध्ये F डिग्री ऑफ फ्रीडम फॉर व्हायब्रेशन आणि व्हायब्रेशनल मोड मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचा एक स्क्वेअर टर्म आली, कायनेटिक एनर्जीची एक स्क्वेअर टर्म आली. त्यामुळं अशा व्हायब्रेशनल मोड मध्ये जी काय एनर्जी आहे ती KB × T अशी आहे. म्हणून आपल्याला टोटल नंबर साठी लिहायचं असेल तर NaKBT असं लिहिता येणार आहे. E इक्वल टू लिहिता येईल आपल्याला 3/2 आपल्याला हे ऍड केले की काय लिहिता येणार आहे बघा. 2 3/2 म्हणजे 3 NaKBT प्लस F NaKBT असं लिहिता येईल. E इक्वल टू 3 RT प्लस FRT असं लिहितात. किंवा हे सगळी राईट करायचं असेल तर 3 प्लस FRT असं लिहिताय. जर आपल्याला CV पाहिजे असेल तर dE/dt असं घेणार आहे. 3 प्लस F इंटू R असं मिळणार आहे. CP पाहिजे असेल तर याच्यामध्ये आपण R ऍड करणार. CP इक्वल टू CV प्लस R असल्यामुळं बेरीज केली की 4 प्लस F इंटू R मिळणार आहे. गॅमा हा रेशो पाहिजे असेल तर CP/CV म्हणजे 4 प्लस F
अपॉन 3 प्लस एफ ह्या व्हायब्रेशनल मोड मधल्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला मिळणार आहे. याप्रमाणे पॉली ॲटॉमिक गॅससाठी अशा पद्धतीने आपल्याला हे गॅमा जो आहे तो कॅल्क्युलेट करता येणार आहे. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी वरती आपण मोनो ॲटॉमिक, डाय ॲटॉमिक आणि ट्राय ॲटॉमिक गॅसच्या स्पेसिफिक हीट ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट केलेल्या आहेत.